स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर। शिवकालीन संपूर्ण इतिहास, आदिलशहाचा स्त्रियावरील अत्याचार, कावेरी। सौम्य चांदण्या रात्री वस्तीतून निघणाऱ्या धुरांच्या लोटांनी किंचितसे दृष्टीस पडणारे ढग सुद्धा झाकले गेले होते। काही क्षणापूर्वी लुकलुकणाऱ्या चांदण्या जणू एकाएकी विलुप्त झाल्या होत्या। गोठ्यातल्या गायी हंबरडा फोडत होत्या। गोठ्यांना लागलेल्या आगीतून मुक्त करण्यासाठी त्या त्यांच्या मालकांना विनवत होत्या, परंतु त्यांच्या मालकांचा केव्हाचा अंत झाला होता। वस्तीतील बहुतांश घरांना आगीने विळखा घातला होता। आजची रात्र काळरात्रीचे रूप घेऊन प्रकटली होती। या आगीत कित्येक बायका विधवा झाल्या होत्या, कित्येक बाळे पोरकी झाली होती, कित्येक संसारांची राख झाली होती। कोंढाण्याच्या दिशेने जात असलेला फतेह खान भीमा करहा नद्या ओलांडून पुढे सरकला होता। त्याच्या विशाल सैन्यासोबत त्याने जेजुरी जवळील बेलसरच्या वस्तीपासून दूर तळ ठोकला होता। त्याच्या सैन्यातले काही सैनिक रात्रीच्या वेळी वस्तीत शिरून स्त्रियांना ओरबाडत होते, धनधान्य लुटत होते, आग लावून वस्त्याच्या वस्त्या पेटवत होते। दृष्टिक्षेपास येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला ते उचलून नेत होते। एकच हाहाकार माजला होता। बायका, पोरं, पुरुष, वृद्ध वाट दिसेल तिकडे धावत होते। कोणी जंगलात धावत होते, कोणी झुडपात लपत होते, तर स्त्रिया आबरू वाचवण्यासाठी विहिरीत उड्या घेत होत्या। बाहेरचा आरडाओरडा ऐकून कावेरीने चालून आलेले संकट ओळखले होते। तिला झोपेतून जाग येण्यापूर्वीच तिची धाकटी बहीण गंगा आणि आई जाग्या झाल्या होत्या। दोघेही भीतीने थरथरत होत्या। काही क्षणापूर्वी बाहेर अंगणात झोपलेल्या तिच्या वडिलांची शेवटची आर्त किंकाळी त्याने ऐकली होती। दरवाजा सहजपणे उघडू नये म्हणून तिघींनी आता घरातील धान्याच्या कोठ्या दरवाजाला टेकून उभ्या केल्या होत्या। तिघीही घरात इकडून तिकडे नुसत्याच धावत होत्या। त्यांच्या समक्ष मृत्यू उभा असल्याचे त्यांच्या अंतर्मनाने ओळखले होते। त्यांच्या श्वासाची गती वाढली होती, डोळे थिजले होते, घशात कोरड पडली होती। दरवाजावर बाहेरून सतत लाथांचा प्रहार होत होता। इतक्यात मोठा आवाज झाला। दरवाजा कोलमडून घरात पडला। लावून ठेवलेल्या कोठ्या सुद्धा घरगळत गेल्या। छातीपर्यंत दाढी वाढलेले सशस्त्र सैनिक चवतळून घरात घुसले। कावेरी, गंगा आणि त्यांची आई मोठमोठ्याने किंचाळू लागल्या, विनवण्या करू लागल्या, परंतु त्यांचा आवाज ऐकणारे गावात कुणी उरले नसावे। तिघीही मागच्या पावलाने मागे सरकत होत्या, पदर पसरून जीव भिकेत मागत होत्या। ते पाहून त्या नराधमांना आणखीनच चेव येत होता। राक्षसी आवेशात ते पुढे सरकत होते। झपाझप पावले टाकत सारंगाने जंगलात बरेच अंतर कापले होते। चालताना तो खांद्यावरील खग या खांद्यावर त्या खांद्यावर घेत होता। काहीतरी साध्य केल्याचे भाव त्याच्या मुखावर उमटले होते। पुढील नियोजनात त्याचे मस्तिष्क व्यस्त होते। चालतानाही तो मनात बडबडत होता, काहीतरी ठरवत होता। राजाने सुभान मंगळाच्या आसपास असलेल्या जंगलात सैन्याला लपवण्यासाठी मोक्याच्या जागा बनवायला सांगितलं आहे। राजांची रणनीती राजांनाच माहीत, पण आपल्याला वेळाआधीच राजाने दिलेलं काम पूर्ण करावं लागेल। अचानक सारंगाच्या डोक्यातील विचारचक्र थांबले। त्याची भेदक नजर जंगलात इकडे तिकडे फिरू लागली। त्याचे कान सावध झाले होते। कसला तरी सळसळणारा आवाज त्याने ऐकला होता। त्याने मागे वळून पाहिले। हातातल्या कंदिलाला त्याने समोर धरले। आजूबाजूला पाहिले, कोणीही दृष्टीस पडत नव्हते, परंतु त्याच्या कानावर पूर्णपणे विश्वास होता। त्याने जो आवाज ऐकला तो भास नव्हता। बहिर्जी पथकात कार्य करणाऱ्या प्रत्येक हेराचे ज्ञानेंद्रिय सदैव तत्पर असतात, तसे त्यांना आधीच प्रशिक्षण दिले जायचे। जवळपासच्या वातावरणातला हलक्यातला हलका आवाज सुद्धा त्यांचे कान अचूक ओळखत असत। सारंगा तिथेच थांबला। त्याला पूर्ण खात्री होती, येथेच कुठेतरी झुडपाआड कुणी लपून बसले आहे। जो कोणी लपून बसला असेल तो त्याच्यावर पाळ तर ठेवत नसेल, पण ही शक्यता फार कमी होती। विजापूरचे हेर इतके कर्तव्यदक्ष नव्हते। जंगलांच्या दिशेने ते फिरकणारच नाहीत। मग कोण असेल? एखादा पशु? नाही, पशु इतका वेळ लपून बसू शकत नाही। नक्कीच काहीतरी हालचाल झाली असते, किंवा पशुच्या डोळ्यांचा प्रकाश तरी अंधारात चमकलाच असता। एखादा पशु जवळपास असल्यास त्याच्या अंगाचा
गंध शिवरायांच्या या हेराच्या नाकाने नक्कीच ओळखला असता. कोण आहे तिकडं? सारंगा खेकसला. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, परंतु चेहरा साशंक होता. कारण तो बहिर्जी पथकाच्या गुप्त स्थळी जायला निघाला होता. तेथे जाताना आपल्या मागे कोणी नाही याची खात्री त्याला नक्कीच करून घ्यायची होती. बाहेर ये, मला माहित आहे कोणीतरी आहे इथं. बऱ्या बोलानं बाहेर ये, उगाच वेळ खर्ची करू नकोस. सारंगा जरा मोठ्यानेच ओरडला. आतापर्यंत कुणीही बाहेर आले नव्हते. सारंगाची नजर चौफेर फिरतच होती. हातातील खग्गावरची पकड त्याने घट्ट केली होती. तो आता आजूबाजूच्या झुडपावर खग्ग आपटू लागला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झुडपावर तो प्रहार करत होता. प्रहार करताना खग्गाचे पाते वरच्या बाजूला होते. तो आणखी 4 पावले मागे आला. तिथल्या बाबळीवर त्याने खग्गाचा प्रहार केला. तोच एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली. सारंगाने खग्गाच्या पात्याच्या सहाय्याने बाबळीचे काटे बाजूला केले. हातातला कंदील थोडा वर उंचावला. तेव्हा त्या झुडपाच्या आडोशाला त्याला आकाशी रंगाच्या साडीत एक स्त्री थरथरताना दिसली. तिच्या मांड्यामध्ये बाबळीचे काटे रुतले होते. त्या जखमामधून रक्तस्राव सुरू झाला होता. विवळत त्या स्त्रीने हळूच वळून पाहिले. ती कावेरी होती. कावेरीचा चेहरा घामाघूम झाला होता. रक्ताचे डाग तिच्या मानेवर तोंडावर दिसत होते. पण हे रक्त तिच्या शरीरातून निघालेले नव्हते, कारण तशा जखमा तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हत्या. कदाचित तिने कुणाला मारले असावे. मारताना समोरच्याचे रक्त तिच्या अंगावर उडाले असावे. सारंगाने आता पटकन खग जमिनीवर फेकला आणि आधी कावेरीच्या मांड्यामध्ये रुतलेले काटे काढले. कावेरीने जमिनीवर टेकवलेला डावा हात पटकन तोंडावर धरला आणि ते दाबल्या तोंडाने किंकाळू लागली. उजव्या हाताने तिने मांडी पकडून ठेवली होती. बाबळीवर खग्गाचा प्रहार केल्यामुळे तिच्या मांडीत काटे रुतले होते. हे सारंगाने ओळखले होते. अपराधी भावना त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती. क्षमा करा. सारंगाच्या मुखातून क्षमा शब्द निघताच कावेरीची भीती काहीशी नष्ट झाली होती. तिने जाणले होते या व्यक्तीपासून तिला कसलाच धोका नाही. ती उठण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली, परंतु बरेच अंतर वेगात धावत आल्याने तिच्या पोटरीत गोळे आले होते. त्यात मांडीत काट्यांनी जखमा वाढवल्या होत्या. ती तशीच जमिनीवर पडली. तिची अवस्था वाईट होती. अजूनही ती थरथरत होती. सारंग तिला निरखून पाहत होता. कावेरीने काही न सांगता त्याला तिच्या परिस्थितीचा अंदाज आलाच होता. रानात अशी एकटी स्त्री उगाच फिरणार नाही. तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायला शिवरायांच्या या हेराला फार अवधी लागला नाही. त्याला ठाऊक होते फतेकाने जवळपास मुक्काम ठोकला आहे. त्याच्या सैनिकांनी कोणत्या तरी गावात अत्याचार सुरू केलाच असेल. ही स्त्री ओढ्याच्या किनाऱ्याने जीव वाचवत जंगलात आली असेल, परंतु सारंगाला बघून, त्याचा अवतार बघून ती घाबरली असेल. हातात खग्ग, खांद्यावर कांबळ, गळ्यात काळा दोरा, लाल भडक नजर, असा एखाद्या लुटारूसारखा वेश त्याने धारण केला होता. कावेरीचं काय, सारंगाला पाहून भल्या भल्यांना धडकी भरली असते, पण त्याच्या पेहरावापेक्षा त्याचे शब्द भिन्न होते. गाव कोणते? कावेरीच्या तोंडून अजूनही शब्द फुटत नव्हता. तिच्या डोळ्यासमोरचे दृश्य अस्पष्ट होत होते. मधूनच तिच्या श्वासांचा वेग वाढत होता. रडून रडून डोळे तिचे सुजले होते. अश्रू ग्रंथी सुकल्या होत्या. सारंगाने आजूबाजूला पाहिले, झाडावर नजर फिरवली. प्रत्येक झाडाच्या पानावर त्याची नजर क्षणात फिरली. त्याला ओढ्यातून कावेरीसाठी पाणी आणायचे होते, परंतु मोठ्या पानांचा एकही वृक्ष त्याच्या आसपास नव्हता. नाहीतर पानाची वाटे बनवून त्यात तो पाणी आणू शकला असता. सारंगाने तिला दोन्ही हातात अलगद उचलले आणि काही अंतरावर असलेल्या ओढ्याजवळ नेऊ लागला. वाट ओलांडून जातच होता इतक्यात त्याला कुठल्या तरी झाडाच्या आडोशाला कुणीतरी लपल्याचे जाणवले. क्षणभर थांबून त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि पुन्हा चालू लागला. वाट उतरून सारंगा ओढ्याच्या पाण्याजवळ पोहोचला होता. स्वतःच्या ओंजळीने तिला पाणी पाजत होता, परंतु तो सावध होता. त्याची नजर चौफेर फिरत होती. त्याचे कान रानातल्या प्रत्येक हालचालीला ऐकत होते. रातकिड्यांचा आवाज, अधूनमधून घुबडांचा आवाज, या व्यतिरिक्त पानांची सळसळ यावर त्याचे बारीक लक्ष होते. कावेरी आता शुद्धीवर आली होती. ती हात जोडून सारंगाच्या पुढे बसली होती. खूप उपकार झाले तुमचे. या भयान जंगलात देवासारखं धावून आलात.
कावेरीच्या बोलण्याने सारंगाच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र बदलले नाहीत। जणू त्या आभाराचा त्याच्या मनावर काहीच परिणाम झाला नव्हता। त्याने सगळ्या भावनांना आपल्या अधीन केले होते। त्याच्या इच्छेशिवाय तो हसू शकत नव्हता, रडू शकत नव्हता किंवा कोणतेही भाव चेहऱ्यावर उमटवू शकत नव्हता। हे शिवरायांच्या हेरांचे खास वैशिष्ट्य होते। बहिर्जी पथकात सामील होण्यापूर्वीच त्यांना स्वतःवर नियंत्रण कसे ठेवायचे याचे धडे गिरवावे लागत असत। कावेरीच्या धन्यवादाला काही महत्व न देता सारंग पुटपुटला, जवळपासच्या गावात कुणी नातेवाईक राहतो का? तुम्हाला तिथं पोहोचवतो। बोलत असताना त्याने घोबडाचा सलग 2 वेळा आवाज ऐकला आणि त्याने पटकन वळून पाहिले। वातावरणातील हालचाली पुन्हा लक्षपूर्वक ऐकू लागला। त्याला असले सावध झालेले कावेरीने हेरले होते। तिने त्याला हळूच विचारले, कसला आवाज ऐकला का? सारंगाने मानेनेच नकार दिला आणि तो पुढे काही बोलणार इतक्यात सलग 3 वेळा घुबडाचा आवाज ऐकू आला। आता मात्र सारंगा उठून उभा राहिला होता। त्याने जमिनीवरील 2 लहान लहान दगड उचलले आणि 3 वेळा एकमेकावर आपटले। दोन्ही दगड एकमेकावर आपटण्याची ती पद्धत थोडी निराळीच होती। त्यांच्यातून घर्षणाचा विशिष्ट आवाज उत्पन्न झाला। याचा बहिर्जी पथकाच्या सांकेतिक भाषेत तुम्ही समोर येऊ शकता असा अर्थ होता। सलग 3 वेळा घुबडाचा आवाज म्हणजे काही अडचण आहे का असे विचारणे होते। त्याला प्रत्युत्तर सारंगाने दिले होते, परंतु त्याला तो सांकेतिक प्रश्न कोणी विचारला असेल, अर्थात कोणीतरी दुसऱ्या हेरानेच। परंतु तो हेर कोण होता? सारंगाने जीप टावला लावली आणि टच असा आवाज काढला। हाही एक संकेतच होता जवळ बोलवण्याचा। सारंगाने जवळपास असलेल्या दुसऱ्या हेरास जवळ बोलावले होते। कावेरीला हा प्रकार काही उमगत नव्हता। सारंगा कोणाला तरी संकेत देत असल्याचे तिने जाणले होते, परंतु त्याचे चित्त अजूनही घडून गेलेल्या घटनेतच अडकले होते। ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहत होते। ती अचानक डोळ्यासमोर हात धरत होती। आतापर्यंत सुकलेल्या तिच्या पापण्या ओलावल्या होत्या। थोडे भानावर आल्यावर तिने गमावलेल्या तिच्या परिवाराची आठवण झाली होती। ती तोंडासमोर पदर धरून रडत होती। काय झालं? सारंगाने विचारले। माझ्या कुटुंबात कोणीही जिवंत राहिलं नाही। सगळ्यांना मरताना मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे। सारंगा कावेरीचे सांत्वन करण्यासाठी पुढे काय बोलणार इतक्यात त्याच्या मागे पावलांचा आवाज झाला। त्याने वळून पाहिले। त्याच्या समोर 2 कंदिलांचा प्रकाश चमकला। त्या हेराच्या हातात 2 कंदील होते। एक खग होता। तो एक कंदील आणि खग सारंगाचाच होता, जो त्या झुडपाजवळ तो सोडून आला होता। सारंगाच्या हातात खग आणि कंदील देत तो पुटपुटला, सारंगा काय झालं? कोण ही स्त्री? सारंगाने कंदील थोडा छातीच्या वरपर्यंत आणला। समोरच्या हेराचा चेहरा नीट निरखून पाहिला। विजापुरी सैनिकाच्या वेशात हा हेर होता। त्याच्या डोक्यावर हिरवा फेटा होता। डोळ्यात काजळ भरले होते। मिशांचा आकडा कल्याणपर्यंत पोहोचला होता। नजर भेदक होते। त्या हेरा समक्ष सारंगा क्षणाचाही विलंब न करता झुकला। त्याने वाकून नमस्कार केला। नाईक, डोंगरा पलीकडच्या गावात आदिलशाही सैनिकांनी लुटमार केली। गाव उद्ध्वस्त झालं। या स्त्रीच्या कुटुंबातलं कोणी जिवंत नाही राहिलं। ही जीव वाचून कशीबशी जंगलात आली आहे। नायकांच्या पापण्या लावल्या। त्याने एक दीर्घ श्वास सोडला। घडल्या प्रकाराचे त्यांना अत्यंत दुःख झाले होते, परंतु त्यांच्या डोळ्यांतून अश्रूचा एक थेंबही ओघळला नाही। त्याने त्या स्त्रीकडे पाहिले। ते तिला काय विचारणार इतक्यात तीच म्हणाले, जीव वाचवून पळून नाही आले, त्या दुष्टांना संपून आले आहे। काय? सारंगाने विचारले। त्या राक्षसांनी माझ्या आई आणि बहिणीच्या शरीराचे लचके तोडले। त्यांची आणि माझे आबरू मी वाचवू शकले नाही, पण त्या नराधमांना मी पाताळात ढकलून आले आहे। दातावर दात घट्ट दाबत त्वेषाने कावेरी बोलत होती। तिच्या नजरेसमोरून पटापट दृश्य तरळून गेले होते। ते 4 हत्यारबंद विजापुरी सैनिक कावेरीची आई आणि गंगाच्या दिशेने पुढे पुढे सरकत होते। आम्हाला सोडा, आमच्या घरात असेल नसेल ते सगळं घेऊन जा, पण कृपा करून आम्हाला सोडा। कावेरीची आई हात जोडून त्यांना विनवणी करत होती। घेऊन जाणार, आम्हाला जे न्यायचं आहे ते सगळं घेऊन जाणार, पण त्याआधी तुमचा आस्वाद घेऊ दे। बोलत दाढेवरून हात फिरवत एका नराधमाने हातातील तलवार बाजूला ठेवली। डोक्याचा हिरवा फेटा सोडत त्याने अंगरक्याचा छातीवरील नाडा सोडला। पण तुम्ही तर 3च आणि आम्ही 4। दुसरा मिश्किलपणे हसत म्हणाला,
हरकत नाही सईद राजा, तुम्ही आधी आटपून घ्या. तिसऱ्याच्या बोलण्यावर चौघे मोठमोठ्याने राक्षसी आवेशात हसू लागले. कावेरीची आई पुढे झाली. दोन्ही मुलींना तिने तिच्या मागे घेतले. असं नका करू, दया करा, जाऊ द्या आम्हाला. असं कसं जाऊ देऊ, सह्याद्री लुटायला आलोय आम्ही, हर एक वस्तू लुटून नेऊ. त्यांच्यातला एक म्हणाला, मी तुम्हाला समर्पण करते, पण माझ्या मुलींना काही करू नका. कावेरीची आई आणखी पुढे होत म्हणाली. इतक्यात त्यांच्यातील एकाने तिच्या केसात हात घातला. ती जोरात किंचाळली. त्याने तिला बाजूला ढकलून दिले. ती मातेच्या भिंतीवर आदळली. भिंतीच्या खुंटीवर तिचे कपाळ आपटले गेले. तिच्या कपाळावर जखम होऊन रक्तस्राव होऊ लागला होता. त्या नराधमाने तिचा पदर पकडून तिला जमिनीवर ढकलले. ती जमिनीवर पडली. पडताना तिचे डोके दगडी वरवंट्यावर आदळले. तिच्या कपाळातून आधीपेक्षा जास्त रक्त वाहत होते. वेवळत ती बेशुद्ध पडली होती. आता ती तिच्या मुलींचं रक्षण करू शकत नव्हती. तिच्या मुलींसमक्षच त्यातल्या एकाने तिचा बलात्कार केला होता. आता त्यांनी दोन्ही मुलींना जमिनीवर ढकलले होते. मुली किंचाळत होत्या, मदतीसाठी हाका मारत होत्या, परंतु त्या क्रूर विजापुरी राक्षसांपासून त्यांचे संरक्षण करणारा कोणी मर्द गावात उरला नव्हता. कावेरी त्या अत्याचारींचे अत्याचार निमूटपणे सहन करत होती. तिची बहीण गंगा रडून रडून गतप्राण झाले होते. तिच्या आईच्या शरीरातूनही आत्मा कधीच निघून गेला होता. कावेरी दोघींच्या पार्थिवाकडे सुन्न नजरेने पाहत होते. त्यांच्या संपूर्ण उघड्या शरीरावर माराच्या अनेक क्रूर चावे घेतल्याच्या खुणा होत्या. त्या दैत्यांनी तिच्या बहिणीच्या ओटीपोटाच्या आसपासची चामडी दाताने सोलून काढली होती. गंगाचा चेहरा ओठापासून ते गालाच्या हाडापर्यंत फाटलेला होता. अतिशय क्रूररित्या तिचा अंत झाला होता. कावेरी अत्याचार सहन करताना दोघींचे पार्थिव फक्त पाहत होते. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नसले तरी डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या. ते नराधम आळीपाळीने तिचा बलात्कार करत होते. आता त्या नराधमाने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली. राक्षसी सुख उपभोगून तिला मारून टाकण्याचा त्यांचा मनसुबा होता. दातावर दात दाबत तो हसत होता. डोळे विस्फारून तो कावेरीच्या गळ्यावरील त्याच्या हातांची पकड अजून घट्ट करत होता. कावेरीने झटापट केली, प्रतिकार केला. ती तिचे हात जमिनीवर आपटत होती. अचानक तिच्या हाताला जमिनीवर पडलेला तलवारीचा स्पर्श झाला. तिने क्षणात ती तलवार उचलली आणि तिच्या अंगावर बसून गळा आवळत असलेल्या सैनिकाच्या कमरेत घुसवली. तो ओरडला. त्याच्या कमरेतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तो वेदनेने विवळत होता. त्यामुळे आपसुकच त्याची कावेरीच्या गळ्याभोवतीची पकड सैल झाली. याचा लाभ घेत कावेरी उठली. द्वेषाने ओरडून तिने त्याचा गळा तलवारीने चिरला. तेव्हा ते तिघे अत्याचारी तिच्या अंगावर धावून आले. एक जण धावत पुढे येत असताना त्याचा पाय गंगाच्या पार्थिवात अडकला. तो पार्थिवावर कोसळला. प्रसंगावतार राखून कावेरीने चपळतेने त्याच्या मानेवर तलवार चालवली. दुसऱ्याला कोपराने भिंतीवर ढकलले. तो चौथा कपडे घालून पळण्याच्या तयारीला लागला. भिंतीवर आदळलेला सैनिक विवस्त्र होता. भिंतीला टेकत तो बाजूला असलेल्या तलवारीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु कावेरीने त्याला तितका अवधीत दिला नाही. तिच्या आईच्या डोक्याजवळ पडलेला वरवंटा उचलून तिने त्याच्या डोक्यात घातला. तो तडफडत जमिनीवर कोसळला. त्याचे मस्तक छिन्न विच्छिन्न झाले होते. रक्ताच्या चिळकांड्या भिंतीवर उडाल्या होत्या. डोळे खोपडीतून निघून बाहेर लटकले होते. चौथा सैनिक वस्त्र परिधान करून तलवार घेऊन कावेरीच्या अंगावर धावून आला. एकट्या स्त्रीने आपल्या साथीदारांना संपवलेच कसे या विचाराने तो चवताळला होता. पळून जाण्याऐवजी तो आता सूड भावनेने पेटला होता. तो क्रोधाने कावेरीवर तलवारीचे वार करू लागला. कावेरीने त्याच्या तलवारीचे वार तलवारीवर झेलले. ती आता क्रोधाग्नीने पेटून उठली होती. तिच्या परिवाराच्या प्रतिशोधाचा हिशोब तिला तिथे चुकता करण्याची संधी प्राप्त झाली होती. ती शरीरातील असल्या नसल्या ताकदीने त्याच्यावर तुटून पडली होती. तिने आयुष्यात कधी तलवारीची मूठ हातात घेतली नव्हती, परंतु या प्रसंगाने तिला सगळे क्षणात शिकवले होते. ती फक्त वेगाने तलवार फिरवत होती. तिचा पदर जमिनीवर लोंबकळत होता. चोळी उघडी होती. तिला आता कसलेच भान राहिले नव्हते. ती फक्त त्या सैनिकाच्या वधाच्या इच्छेने पेटून उठली होती. त्याच्या तलवारीचा फटका त्या सैनिकाच्या मुठीवर लागला. त्याच्या हातून तलवार निसटली. इतक्यात पुन्हा कावेरीची वेगवान तलवार त्याच्या खांद्याला स्पर्शून गेली. रक्ताची चिळकांडी उडाली. तो सैनिक मागे मागे सरकत होता.
दरवाजातून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याची नजर कावेरीच्या वेगाने फिरणाऱ्या तलवारीवर हटली आणि सपकन त्याची तलवार त्या सैनिकाच्या मानेत घुसली। त्या सैनिकाने शेवटचे वळून तिच्याकडे पाहिले। तिचा चेहरा चंडिकेसारखा भासत होता, तिचे डोळे आग ओकत होते, श्वासांचा वेग प्रचंड होता, कंठ खालीवर सरकत होता। तिच्या हातातील तलवार तशीच त्याच्या मानेत अडकून होती। मानेला पकडत तो जमिनीवर कोसळला। त्याच्या मानेतून ओढालेल्या रक्ताच्या चिळकांड्या कावेरीच्या चेहऱ्यावर स्थिरावल्या होत्या। कावेरी त्याच्या तडफडणाऱ्या शरीराकडे पाहत होती। तिचा प्रतिशोध पूर्ण झाला होता। तिने तिच्या आईच्या पार्थिवावर नजर फिरवली। ती दोघींच्या पार्थिवाजवळ गेली। गंगाच्या पार्थिवाला तिने वस्त्राने झाकले। क्रोधपूर्ण नजरेने मृत सैनिकांच्या पार्थिवाकडे पाहत तिने तिच्या चोळीला बंद केले। खांद्यावर पदर घेऊन कमरेत खोचला। आता मात्र तिचे अश्रू थांबले होते। कदाचित तिच्या डोळ्यांतील अश्रुग्रंथी मृत पावल्या असतील। इतक्यात तिला घोड्यांच्या टापांचा आवाज आला। आणखी सैनिक येत असल्याचा अंदाज लावत ती मागच्या दरवाजाने बाहेर पडली। खरोखर दुर्गेचं रूप धारण केलं होतंस तू मुले, नाईक म्हणाले। तो हृदयद्रावक प्रसंग तिने नाईक आणि सारंगासमोर कथन केला होता। नाईकांना तिची दया येत होती, पण तिच्या शौर्याचे कौतुकही वाटत होते। मी फक्त 4 लांडग्यांना मारले आहे, पण या मुलकात असे धुमाकूळ घालणारे कितीतरी लांडगे आहेत। ते कधीही येतात आणि गरीब जनतेची पिळवणूक करतात। द्रव्य तर लुटतातच, पण बायकांची अशी अब्रूही लुटतात। त्यांना कोण मारणार? कावेरी म्हणाली। या दुष्टांना संपवण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे भोसले नावाचा लावारस सह्याद्रीच्या पोटातून बाहेर पडला आहे। हाताची मूठ बंद करून क्रोधाला नियंत्रित करत सारंगा पुटपुटला। कावेरीने राजांचे नाव ऐकताच सारंगाच्या बोलण्याची सहमती दर्शवली, परंतु तिची नजर केव्हापासून नायकांच्या पोशाखावर फिरत होती। तिच्या अंतर्मनात उसळणारा प्रश्न तिने शेवटी विचारलाच। तुमचा पोशाख विजापुरी सैनिकांसारखाच आहे, अडकत हळूच नाईक म्हणाले। मीही विजापुरी सैन्यात चाकरी करतो। बोलताना त्यांना अवघडल्यासारखे होत होते। हे कसं शक्य आहे? तुमच्या वर्तनात आणि आदिलशाही सैनिकांच्या वर्तनात मोठा विरोधाभास आहे, कावेरीने गोंधळून विचारले। सारंगाने नाईकांकडे पाहिले। ते त्यांची ओळख देणार का याबद्दल तो विचार करतच होता। इतक्यात नाईक म्हणाले, योग्य वेळी तुला या प्रश्नाचं उत्तर देईन। नाही, मला आत्ताच तुम्ही या कोड्यातून बाहेर काढावं, कावेरी हट्टीपणे म्हणाली। नायकाने एकदा सारंगाकडे पाहिले। सारंगाने होकारात्मक मान हलवली। खरे तर नायकाने तिच्या शौर्याबद्दल ऐकताच तिला बहिर्जी पथकात सामील करून घ्यायचे ठरवले होते, परंतु त्यापूर्वी तिच्या मनाचा सखोल अंदाज त्यांना घ्यायचा होता। सारंगा मोठ्या खडकावर बसला होता। नायकाने घेतलेल्या निर्णयामुळे तो अवाक झाला होता। कावेरीच्या चेहऱ्यावर आता समाधान उमटले होते, कारण नायकाने तिच्या प्रश्नाचे उत्तर देत तिला स्वराज्याच्या बहिर्जी पथकात सामील करून घेतले होते। ते शिवाजी राजांच्या गुप्तहेर पथकाचे प्रमुख बहिर्जी नाईक असल्याची ओळखही त्यांनी तिला दिली होती। कावेरीला आता फतेखानाचा प्रतिशोध घेण्याची आयती संधी मिळाली होती। त्याने बहिर्जी पथकासाठी जीवन ओळून टाकण्याचे नायकांना वचन दिले होते। सारंगाने हळूच नायकांना म्हणाला, नाईक, आता फतेखानाची मोहीम तोंडावर आहे आणि तुम्ही मला कावेरीशी लग्न करायचं म्हणत आहात। सारंगाने कावेरीशी लग्न करावे असा नायकाने निर्णय घेतल्यापासून सारंगाला धक्का लागला होता। नाईक हसत सारंगाजवळ आले आणि त्याच्या खांद्यावर थाप मारत म्हणाले, सारंगा, खरोखर लग्न कर असं म्हणत नाही आहे मी, पण ती तुझी पत्नी आहे असं लोकांना वाटायला हवं, तेव्हाच ती तुझ्यासोबत राहू शकते। तिला बहिर्जी पथकाच्या भाषेची शिकवण तुला द्यायची आहे। तिला प्रत्येक मोहिमेत तुझ्या सोबत असू दे। पण नाईक, ती एक स्त्री आहे आणि माझ्या मोहिमा घनघोर जंगलात असतात। ती तिची आत्मरक्षा करण्यास सक्षम आहे सारंगा, याबद्दल तुला सांगायला नको। कावेरीने नायकांच्या बोलण्याला सहमती दर्शवली। तुझ्यासोबत असण्यानं तुझ्या मोहिमामध्ये तुला यश येईल। कावेरी शत्रूच्या गोटात जाऊन शत्रूवर मोहिनी घालून त्यांच्यापर्यंत अति महत्वाच्या बातम्या आणि किल्ल्यांच्या वाटा पोहोचवू शकते। हे नायकांना सारंगाला सूचित करायचे होते। ती सारंगाने ओळखले होते, पण नाईक शत्रूच्या गोटात एका स्त्रीला घेऊन जाणं, प्रथम डोक्यातून ही भावना काढ की ती एक स्त्री आहे। ती शिवरायांच्या आणि जिजाऊ साहेबांच्या स्वराज्यातली रागिनी आहे। रागिनी, कावेरी, तुझं नाव आजपासून रागिनी आहे। खूपच छान, हे नाव आवडलं मला।
कावेरी ओठावर हात ठेवत किंचित हसली. मला विश्वास आहे रागिनी, तू एक दिवस मोठी मोहीम फते करशील. नाईक कावेरीकडे पाहत म्हणाले. इतका विश्वास दाखवल्याबद्दल खूप आभारी आहे नाईक. मी माझं सर्वस्व पणाला लावून स्वराज्यासाठी कार्य करेन, कावेरी आत्मविश्वासाने म्हणाली. नायकाने कावेरीकडे पाहिले. किती सहजतेने तिने उद्ध्वस्त झालेल्या परिवाराचे दुःख मागे फेकले होते. नाईक जाणून होते की स्त्री हृदय हे अति संवेदनशील असते. तिला दुःख पचवणे इतके सहज शक्य नसते, परंतु कावेरीला ते शक्य झाले होते. परिवारातील सगळ्या सदस्यांचा इतका हृदयद्रावक अंत झालेला आपल्या डोळ्यांनी पाहून सुद्धा ती आत्मविश्वासाने बहिर्जी पथकात सामील झाली होती. नुकत्याच मिळालेल्या ओल्या यातना विसरून ती स्वराज्याच्या मोहिमेवर निघाली होती. जंगलाच्या मधोमध गर्द झाडीच्या आत एका टेकडीच्या पायथ्याशी गुफा दिसत होते. गुफेसमोर धुनी पेटवली होती. ही धुनी कित्येक महिन्यापासून सतत पेटती होती. त्या धुनीसमोर एक नागा साधू बसला होता. बोटात चिलीम अडकून होता. अधूनमधून त्या चिलमीचे झुरके सोडत होता. त्याने संपूर्ण अंगावर राख आभूषित केली होती. वस्त्राचा त्याग त्याने कधीच केला होता. नख जटा सामान्य मानवापेक्षा कितीतरी विशाल होत्या. गळ्यात रुद्राक्ष माळा होती. समोर जमिनीत एक त्रिशूल खोचले होते. कोणीतरी त्याच्या दिशेने येत असल्याचे त्या नागासाधूला जाणवले होते. त्याच्या जवळ बसलेला काळा कुत्रा उठून उभा राहिला. त्याने कान टवकारले आणि गुरगुरत भुंकू लागला. परंतु काही वेळा त्याने हवेतून गंध ओळखला असावा म्हणून भुंकणे बंद करून तो फक्त शेपटी हलवू लागला. कुत्रा पुढे जाणार इतक्यात खंड्या ओळखलंस काय असे म्हणत नाईक पुढे आले. त्याने खंड्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला प्रेमाने गोंजारले. नायकांच्या पाठोपाठ सारंगा आणि कावेरी सुद्धा होती. समोरचे दृश्य पाहून कावेरी थक्क झाली होती. तसे इथे पोहोचण्यापूर्वी कुठे जात आहोत याची कल्पना नायकाने दिलीच होती. हे बहिर्जी पथकाचे गुप्त स्थान होते. जंगलात राहणारा हा नागासाधू सुद्धा बहिर्जी पथकाचा एक हेरच होता. त्याचे हे सोंग होते, परंतु त्याचे हे सोंग कायमस्वरूपी होते. त्याला आयुष्यभर हेच सोंग धारण करून या स्थळाची राखण करण्याची जबाबदारी मिळाली होते. सह्याद्रीच्या चारही दिशांना अशी गुप्त स्थळे निर्माण केली गेली होती. या गुफामध्ये तळघर होती. गुफेतून तळघरात जाण्याचा रस्ता नवख्या व्यक्तीला कधीही सापडणार नाही अशी व्यवस्था होती. या प्रत्येक गुप्त स्थळांची निर्मिती करण्यात सारंगाचे मोठे योगदान होते. बहिर्जी पथकातील मोजक्या लोकांचा थेट संबंध शिवरायांशी येत होता. बाकी सगळे हेर आपले जीवन समर्पण करून स्वराज्याच्या या हेर खात्याचे हात प्रबळ करत होते. नाईक ही स्त्री, नागा म्हणाले. ही रागिनी, नायकाने ओळख करून दिली. त्या नागासाधूला इतकी ओळख पुरेशी होती. कावेरीने त्याला झुकून नमस्कार केला. रागिनी, गुफेच्या उजव्या बाजूला कुंड आहे. स्नान करून गुफेत विश्राम कर. पहाट झाल्यावर सारंगा आणि तू निघा. परिवाराचा अंत्यविधी आटोप आणि ठरल्याप्रमाणे तुम्ही शिरवळच्या मोहिमेवर जा, नायकांनी सांगितले. जी नाईक, अनेक लक्षात असू दे, वैयक्तिक भावनांना स्वराज्याच्या हेराच्या जीवनात तिळमात्रही महत्व नाही. आपल्या भावना फक्त माय भवानीसाठी. आपलं प्रेम म्हणजे शिवाजी राजे भोसले. आपलं कर्तृत्व म्हणजे आपली गोपनीयता. आपण सामान्यात असामान्य आहोत. आपण आयुष्याच्या कितीतरी पुढे गेलो आहोत. आपण नियतीला मुठीत घेतला आहे. नायकाने बहिर्जी पथकाचे मूलमंत्र कावेरीला समजावले. नायकांच्या शब्दांनी कावेरी प्रभावित झाली होती. ती निश्चयी स्वरात म्हणाली, होय नायक, शेवटच्या श्वासापर्यंत मी पथकाचे मूलमंत्र लक्षात ठेवीन. उत्कृष्ट हेर होण्याची तिची तळमळ नायकाने ओळखली होती. जा, आता स्नान करून विश्राम कर, नाईक स्मित करत म्हणाले. कावेरी कुंडाच्या दिशेने निघाली. नायकाने गुफेच्या बाहेरच एका आयताकृती खडकावर अंग टाकले. सारंगाने खांद्यावरील घोंगडी जमिनीवर अंथरली आणि त्यावर तो आडवा झाला. कावेरीच्या रूपात एक पराक्रमी महिला हेर बहिर्जी पथकाला लाभल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. नायकाने पडल्या पडल्या आकाशावर नजर खेळवली होती. चंद्र नव्हता, पण चांदण्या आकाशात खुलल्या होत्या. पावसाळा नुकताच संपला होता, त्यामुळे ढग विरळ होते. आता काही दिवसात फतेहखान पुढे चाल करणार हे निश्चित होते. नाईक त्याच्या शिबिरात जाऊन आले होते. फतेहखानाचा स्वभाव त्याने नीटपणे समजून घेतला होता. हैबतरावाला पारखले होते. आता नायकांना
पुढचे पाऊल उचलायचे होते। त्यासाठी त्यांनी त्यांच्या 50 हेरांना नेमले होते। ते सगळे हेर 2 दिवसात नायकांपर्यंत पोहोचणार होते।